कोण? हॅलो, नमस्कार 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 नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. येस येस, तोच निमिष कुलकर्णी ज्याच्या मराठीचं या स्टेजवर प्रचंड कौतुक होतं आणि इतरांच्या कॉमेडीचं. वा 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 वा. असो. तर आज मी बॅडमिंटन कोच आहे ॲक्च्युली. तुम्हाला कळलं असेलच माझ्या एकूणच एंट्रीवरून. आणि काय झालंय ना सर, म्हणजे गेली काही वर्ष आमच्या धंद्यात प्रचंड मंदी आहे. कारण बॅडमिंटन हा शिकून खेळायचा खेळ आहे हे अनेकांना माहीतच नाहीये. मी शपथ सांगतो, म्हणजे फक्त आपल्या बिल्डिंग मधल्या अनोळखी मुली पटवायचा आणि रात्री टाइमपास करायचा धंदा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हो ना अंशू दादा? पण हल्ली सिंधू जिंकली ना, त्याच्यामुळे आमच्या धंद्याला जरा चांगले दिवस आलेत. म्हणजे लोकांना कळलंय की हा खेळ सुद्धा आहे आणि हा खेळून नाव सुद्धा कमावता येतं. त्याच्यामुळे माझी जी अकॅडमी आहे, म्हणजे बॅडमिंटनची अकॅडमी, ती आता मी एक्सपांड करायला घेतली आहे. आणि तुम्हाला सांगतो, कालच मला एका माणसाचा फोन आला होता आणि अलकाताई तो मला फोनवर म्हणाला की मी तुमच्या अकॅडमीच्या एक्सपान्शनसाठी फंडिंग करायला तयार आहे. मी एवढा खुश झालोय आणि तो आज मला भेटायला येणार आहे. हा, त्याची एक अट आहे की त्याच्या मुलीला म्हणे त्याला सिंधू बनवायचंय, त्याच्यामुळे तिला बॅडमिंटन शिकवायचं. आता या लोकांना कोण समजावणार की फक्त रडता यायला लागलं म्हणून अलकाताई होता येत नाही ना. त्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत आणि डेडिकेशन लागतं. असो, आपल्याला पैसे मिळाल्याशी मतलब. नमस्कार सर. नमस्कार. मी सन्नी. हो का? हिचा पप्पूस. अरे वा. आणि ही माझी पोरगी स्वीटी. सर, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. काय सांगत, तुला मना भेटून आनंद झाला? हो. पण मला तर हिच्या आवशीला भेटून आनंद झाला. म्हणजे अरे आनंद हिचा मोठा भाव. आई शपथ, मला वाटत होतं हे सगळे चांगले करतात म्हणून यांना फेटा मिळतोय. आपला खूप मोठा हातभार आहे यांना फेटा मिळून देणार. हो सर सर, हिला बॅडमिंटन शिकवा तुम्ही. हा, मी शिकवणार ना. हा, आणि नंतर कॉपच्यात मला पण घेऊन शिकवा. तुम्हाला का? नाही, घरी जाऊन मी तिची प्रेस्टीज घेईन ना. काय घेईन? प्रेस्टीज. तुम्ही जी प्रेस्टीज घेणार आहात ना, त्याच्यासाठी 2 रॅकेट लागतील ऍक्च्युली. पापूस हे बघ दाखव आहे ना आमच्याकडे दोन. 2 आहेत. दोन वा, वा, रॅकेट. वा, तयारीत. ओके. जाम भारी बोल. सर, या बॅटने बॅडमिंटन खेळतात? अरे ही साधी सुधी बॅट नाही आहे. याची ना एक वेगळी सॉलिड केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री? फंक्शन फंक्शन अच्छा, काय फंक्शन आहे? हे बघ, हे असं आपण जेव्हा रॅकेट खेळायला जातो ना, मग असं खेळता खेळता अचानक आपल्याला मच्छर चावत, मग सपक्कन मच्छर तिकडे आणायचं. आणि असं टोलवलं ना की सपक्कन मच्छर मारतात. सपक सपक सपक. ऐका ना सर, मच्छर मारणं हा मूळ आणि एकमेव उपयोग आहे या बॅटचा. बाकी काहीच उपयोग नाहीये. हे बघा, बॅडमिंटनची बॅट नाही अशी असते. असे हे सर, हा, ही वजनी जल आहे. ओरिजिनलच आहे ती. हो. ना पापूस मी काय बोलतो, हलकी अरे खाता पिता घरचे नाही वाटत ती बॅग. अगं, ए, तू इतक्या खात्या पित्या घरची वाटायला लागलीस ना की जी कॅरेक्टर तुला आधी जमायची ना ती तुलाच जमेनाशी झाली आहेत आता. याचा विचार कर जरा. तिने रे मी अपमान नाही करायचा माझा. सांगतो आधीच. हा बघ, सॉरी. समजाव. शाबास शाबास. You deserve this. खरं ना, तुमची सिनियरिटी बाजूला ठेवा. ठेवली, चल बाजूला ठेवली. चल. ती रॅकेट हातात घ्या. घेतली, हा, चल. हा, बघ ती नीट बघ हा, कशी नीट असते. बघते. हे पापूस, हा? हे पापूस याची वात कुठे आहे? हे, वात पेटली.
रॉकेट आहे का ते? रॉकेट आहे ते? वाच होते रॉकेट आहे? रॅकेट आहे ते? काय ते? शटल सारखं हवेत उडवेल ना तुला. गप्प बस. हे काय बोलला रे तू? काय बोलला तिला? छाती बिती फोडून टाकीन तुझे, ना फुफ्फुसात चेपून टाकीन, ना मानेवर माझं ढोपरच मारेन. मी फक्त तिला समजवत होतो, ओरडत नव्हतो. मला दाखव बरं बॅट कशी पकडायची हातात. हा मी नाही सांगते. हे बघ हे ना हे असं अशी पकडायची करवा चौथा टाईप. करवा विनोदाचा चौथा करवा तुम्ही पहा. बॅडमिंटन अशी पकडतात, अशी पकडतात, अशी कशी? हे बघ, अशी किंवा अशी. अशी सर्व्हिस करायची किंवा अशी. बाळा मी अशी दाखवतो. बाळा मी काय दाखवतो, तू काय करते? ते माझ्या बापूस बघ कसं करतं मागे ते करतो मी ना. आजची नको ऐक ना माझं, नको स्वतःच्या बापशाकडे लक्ष देऊ. का? त्याचं करिअर आहे का याच्यात? मग नको ना लक्ष देऊ त्याच्याकडे. तू स्वतःचा स्वतः कर ना. आणि तुम्ही का शिकवताय? नका ना शिकवू तिला चुकीचं. हे जे तुम्ही दाखवता ना, हे वलवायचं असतं. आणि ही वल्ली तुम्ही समुद्रात घेऊन गेलात ना आणि होडीत बसलात तर तुमची वल्ली फक्त वल्ली होईल. कारण पाणी त्या जाळ्यातून सगळं निघून जाणार आणि जास्तीत जास्त शेवाळा अडकेल त्याच्यात. काय सांगतो, पण तुमची होडी तिकडच राहील. कळलं वसारे? वसारे जाम भारी बोलतोस रे तू. एक काम कर ना, हे जे कोचिंग आहे ना ते सोडून टाक आणि माझ्या वरीवर ये चल. हा तुला माहितीये आम्ही त्या दिवशी ना या रॅकेटवर असा मस्तपैकी जावला पण भाजलाय. बोल. काय रावच लागलं माहितीये. आपण ना रॅकेट बाजूला ठेवूया. रॅकेट नको बाळा. हा रॅकेट चांगली नसते. चल. आपण जरा बेसिकला येऊया. हा, चालेल. हा? आपण ना डायरेक्ट कोर्टात जाऊया. या असल्या अवृषा गोष्टीसाठी तू डायरेक्ट कोर्टात नेतस. आता तुला चोरणार नाही. हो ना. तरी तुला सांगितलं होतं कोयता घेऊन ये माझा, पण तू घेतला नाही कोयता. आता याला चोरणार नाही. आता याला डायरेक्ट गोलीच घालतो. गोलीच घालत. सुका बोंबील. मी आंघोलीला जाताना तुला सांगितलं मांजा खिशात घोरा ठेव, तर तू सुका बोंबील ठेवलंस. माझं चुकलं पापूस. मी चुकून तुमच्या खिशान बॉम्बिल घेतला. पण मग बॉम्बलाचं राशन काय घातलं मी? घोरा. तरी तुझ्या औषधीचा मला फोन आला होता. काय मंगून? ते रस्त्यामधले बोंबील ठपाक ठपाक फुटतायत. ठपाक 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 ठपाक. ऐक ना, 7-12 फेकून मारतील आता ते आपल्याला. प्लीज नको, सन्मानाने मिळवायचं आपल्याला. तू नको ना रे, मी पाया पडतो तुझ्या. बॅडमिंटनचा कोर्ट असतो, कळलं बाळा? तुला शिकायचं ना, सिंधू व्हायचं हा, ना. मला इकडे सिंधू. इकडे होतो. इकडे होतो, हा. तुम्ही तिकडे वा. हा. मी शिक बाळा. हा मी ना हा ही रॅकेट देणार आहे आता तुला. हा ही घ्या. हा सर तुम्ही हे घ्या. हा. बाळा ही रॅकेट नीट वापरा. हा, तुला का? सिंधू व्हायचंय म्हणून मी देतोय मी फक्त. नाही वापरते नीट, पण काय ही रॅकेट मी मलेशियाच्या एका चॅम्पियनशिप मध्ये जिंकलोय. माझी खूप स्पेशल रॅकेट आहे ही. प्लीज नीट वापर. तू सिंधू होणार. चालेल. प्लीज Ready. तुम्ही सर्व्हिस करा चल सर. चल 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 चल. हा चला, चल. मी फुल टाकता. चलो गुड टू गो, गुड टू गो. कमॉन चल. Ready. फुल टाकताय मी. या क्या? जाम भारी, जाम भारी. पहिल्याच ओव्हर मध्ये कॅच पकडलास तू. पकडलं मी रे. तू सिंधू जायली. जायली तू सिंधू जायली. झालं मी. माझी पोरगी सिंधू जायली. मना अभिमान वाटत तुझा. पोरी मना तुझा अभिमान वाटत. अरे मनात काय, साऱ्या देशाला तुझा अभिमान वाटत. सारा देश असंच असंच तू जेव्हा चॅम्पियनशिप जिंकून येशील ना, तेव्हा असंच रॅकेट मिळेल तुला. गोल्डन रॅकेट. गोल्डन रॅकेट. आणि मग तुझ्या गळ्यात पहिल्यांदाच, भारतातनं पहिल्यांदाच तुझ्या गळ्यात डायमंडचा मिरल पडेल. डायमंडचा मिरल. असं डायरेक्ट डायमंडचा मिरल. टाय घातले. अरे तुम्ही माझ्या रॅकेटची टाय घातली. तुम्हाला लाज वाटते का रे? फुट. हात.
मी काय तू